आदिवासी आहे. पहिल्यांदा माझी ओळख करून देतो. माझे नाव राजराव मुगडे. मी वरोसा उंबरवाडी, किरकरवाडी आणि आरकसवाडीचे सर्व ग्रामस्थ आहे. आम्ही खालापूर तालुक्यात राहतोय. आज आमच्याकडे सकाळी महीत झाले होता. तो स्मशानभूमीत येताना जी परिस्थिती आहे ती तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे. परंतु पहिल्यांदा मी सांगू इच्छितो, आज केंद्रातून आपल्याला करोड रुपये आणि राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवासींसाठी. परंतु आमच्या आदिवासींची काय परिस्थिती आहे ते आज तुम्ही समक्ष पाहू शकतात. आमचे आदिवासी मंत्री विजित कुमार साहेब कुठे असतील तुम्ही जागे व्हा आणि आमचे आदिवासी बांधव कसे जगतात त्याच्याकडे जरा लक्ष असू द्या तुमचे. आणि ह्याच ब्रिजचं उद्घाटन आमचे स्थानिक आमदार महेश बालदी यांनी केलं होतं. त्याला आज कमीत कमी 5 महिने झाले. उद्घाटन होऊन सुद्धा आज इथे सुद्धा कुठला वीट किंवा कॉन्क्रीटीकरण काही झालेलं नाही. तुम्ही समक्ष पाहू शकता. आम्ही सकाळच्या आमच्या गावातलं मयत जे नेलेलं आहे ते तुम्हाला नंतर आम्ही दाखवणार आहोत. उरण मतदारसंघातील एका आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना त्यांच्या गावातील प्रेत चक्क वाहत्या नदीतून पलीकडे नेत त्याच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले असल्याची घटना समोर आली आहे. वाहत्या नदीतून या आदिवासी बांधवांचे प्रेत वाहत्या पाण्यातून न्यावे लागले. त्या नदीवर पूल बांधणीचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सुमारे 5 ते 6 महिन्यांपूर्वी झाले आहे. मात्र पुलाच्या बांधकामाची एखादी वीट देखील त्या ठिकाणी लावली गेली नसल्याचे वाडीवरील आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. उरण विधानसभा मतदारसंघात मोडत असलेल्या खालापूर तालुक्यातील आरकतवाडी येथील रहिवासी कमळ बाळू चौधरी यांचे निधन झाले होते. स्मशानभूमी नदीच्या पलीकडे पिरकतवाडीत असल्यामुळे त्यांचे प्रेत आदिवासी बांधवांना अक्षरशः खांद्यावर घेत नदीतून पलीकडे नेत अंत्यसंस्कार करावे लागले. या निमित्ताने सर्व आदिवासी बांधवांना जीवाशी खेळ करावा लागला. नदीचा जोरदार प्रवाह असताना त्यांची अंत्ययात्रा या प्रवाहातूनच न्यायला लागली. उंबरवाडी, पिरकतवाडी आणि आरतवाडी येथील आदिवासी समाजाने बरीच वर्षे झाली मागणी केली आहे की येथे येण्या जाण्यासाठी मुलांच्या शाळेसाठी पुलाची गरज आहे. परंतु या पुलाची नुसते नावापुरते भूमिपूजन उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी केले असून येथे साधा दगडही त्या पुलाच्या बांधकामासाठी पडलेला नाहीये. शाळा ही पलीकडे असल्यामुळे लहान मुला-मुलींना सुद्धा याच प्रवाहातून शाळेत जावे लागत आहे. कोण आजारी असल्यावर नदीच्या प्रवाहातून पलीकडे नेऊन उपचार करावे लागत आहेत. आदिवासी समाजाचा वापर फक्त मते मिळवण्यासाठी केला जात असून त्यांचा विकास आजही शून्य आहे, असे आदिवासी समाजातील सुशिक्षित वर्ग बोलू लागला आहे. मित्रांनो, माझे नाव राजराव मुगडे. हे सर्व आदिवासी उंबरवाडी, किरकरवाडी आणि आरकसवाडीचे ग्रामस्थ आहेत. आम्ही खालापूर तालुक्यात राहतो. आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली. देशात सर्वीकडे अमृत महोत्सव साजरा केला. परंतु आमच्याकडे लाईट नाही, रस्ता नाही. याच नदीचं ब्रिजचं उद्घाटन आमचे स्थानिक आमदार 5 महिन्यापूर्वी यांनी केलं होतं. परंतु आज इथे कुठलंही काम झालेलं नाही. आज केंद्रातून आणि राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवासींसाठी. तो कुठे जातो? कुणाच्या घशात घेतला जातोय? आमदारांच्या घशात घेतला जातोय, खासदारांच्या घशात घेतला जातोय, की स्थानिक प्रतिनिधी सरपंच यांच्या घशात घेतला जातोय. आज आमची सरकारला एक कळकळीची विनंती आहे. जर आमच्या आदिवासी बांधव असे जगत असतील तर आम्हाला ब्रिटिश राज्यात बरं होतं, असं आम्ही आज आमच्या वतीने जाहीर निषेध करतो. शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश जाधव, कर्जत. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.